श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 9 ऑगस्ट शनिवार रक्षाबंधन. तर बहीण भावाला औक्षण करते. सगळ्यांना माहिती आहे की औक्षण कसं करतात, पण औक्षण हे योग्य पद्धतीने करा. कधी कधी आपल्याकडून माहिती नसल्यामुळे काही चुका होऊन जातात आणि रक्षाबंधन याला खूप महत्त्व आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला भावाचं औक्षण करून त्याच्या हातावर रक्षासूत्र बांधत असते. भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते आणि भाऊ पण आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी शपथ घेत असतो. तर असं हे रक्षाबंधन इतकं महत्त्वाचं आहे. म्हणून अशा महत्त्वाच्या रक्षाबंधनाला औक्षण कसं करायचं, योग्य पद्धतीने औक्षण कसं करतात, औक्षणाच्या ताटामध्ये कुठल्या योग्य वस्तू पाहिजे, मोजक्या वस्तू पाहिजे की ज्या औक्षणासाठी गरजेच्या आहेत आणि औक्षण करताना कुठली चूक करायची नाहीये, ज्या बऱ्याचशा महिला करतात, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. यासोबतच बहिणीने भावाला आवर्जून ही एक वस्तू द्यायचीच आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाकडून आपण गिफ्ट घेतोच, पण बहीण सुद्धा तिचं कर्तव्य आहे, तिने सुद्धा भावाला ह्या वस्तू जी आहे तर ती तुम्हाला द्यायची आहे ते मी सांगणार आहे. त्यामुळे ही वस्तू कोणती आहे ते बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा. यासोबतच ज्यांना भाऊ नाही आहे त्यांनी काय करावं ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. आपल्या हे बघा, रक्षाबंधनाला आपण काय करतो हे सगळ्यांनाच माहिती. तुम्ही म्हणाल की ताई हे सांगायची काही गरज नाही, औक्षण कसं करतात आम्हाला माहिती आहे, पण कधी कधी ही माहिती तुम्हाला सांगते आणि या गोष्टी ज्या तर त्या तुमच्याकडनं राहून जात असेल, त्याचबरोबर तुम्हाला माहिती नसेल तर ही गोष्ट एक ॲड करा आणि तसंच औक्षण करा. त्याला परिपूर्ण औक्षण केल्याचं तुम्हाला समाधान पण मिळेल. त्या औक्षणाला काहीतरी अर्थ राहील, म्हणून मी अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा. हे बघा, आपले बहीण आणि भावाचं नातं हे खूप वेगळं असतं. मला पण लहान भाऊ आहे, पण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला अगदी योग्य पद्धतीने जे भावाचं औक्षण आहे तर ते आपल्याला करायचं आहे. ज्यांना भाऊ नाही तर त्यांनी बघा, आपले स्वामी आहेत ना, आपल्या स्वामींना तुम्ही राखी बांधायची आहे. या व्यतिरिक्त पण एकाला आपल्याला राखी बांधायची असते रक्षाबंधनाच्या दिवशी. त्याबद्दलच एक व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि खूपच पॉवरफुल असा तो उपाय आहे, त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. पण आता आपल्या स्वामींना पण आपली राखी बांधू शकतो. यासोबतच बघा, आपल्या घरातील प्रत्येक वस्तूला राखी बांधायची आहे. मुख्य दरवाजाला, गाडीला, या वस्तू आपल्याला आधार देतात आणि भाऊ बघा, भावाने आपल्याला आपल्या सुखामध्ये दुःखामध्ये आधार दिला पाहिजे म्हणून आपण त्याला राखी बांधत असतो. आपली रक्षा करावी म्हणून राखी बांधत असतो. त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूमध्ये तिची एक स्वतःची ऊर्जा असते आणि त्या प्रत्येक वस्तूचा आपल्याला आधार असतो. आपल्याला ती गोष्ट गरजेची असते म्हणून आपण घरात आणतो, बरोबर. म्हणून घरातल्या बघा गॅस, त्याचबरोबर गॅसजवळ तुमची राखी ठेवा. बांधू शकत नसेल तर त्याचबरोबर देवघराला, घरातल्या देवांना, मुख्य दरवाजाला, तुमच्या सगळ्या गाड्यांना, मुलांच्या सायकलला, असं म्हणतात ना, ही राखी जर तुम्ही बांधली तर त्याचे खूप चांगले परिणाम जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात. त्यासोबतच एक छोटीशी माहिती पण आहे, पण ती अतिशय महत्त्वाची आहे, मी तुम्हाला ती सांगत आहे. रोजच्या दगदगीमध्ये जेवढ्या तेवढ्यावरून बहीण आणि भावामध्ये कुरकुर होते, भांडण, रुसवे फुगे होतात. रक्षाबंधनाच्या दिवशी हे सगळे विसरायचे असते. बहीण भावाला राखी बांधते, गोडधोड खाऊ घालते, भाऊ तिला एखादी आवडती वस्तू भेट देतो. तुटलेली नाती जोडावीत, जोडलेली नाती अधिक दृढ व्हावीत हे सांगणारा सण म्हणजेच रक्षाबंधन असतो. रक्षाबंधन म्हणजे प्रेमबंधन. तर रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या हातामध्ये राखी बांधते, म्हणजेच त्याला हृदयाच्या प्रेमाने बांधते. त्याच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ स्वतः घेत असतो. त्यामुळे बहीण समाजामध्ये निर्भयपणे फिरू शकते. तर असं रक्षाबंधन मागची एक छोटीशी कथा आहे. त्यामुळे सगळ्यात ताईंनी, दादाने मी सांगते की तुमच्या बहीण भावांमध्ये काही जर कारणांवर रुसवे फुगे असेल, छोट्याशा कारणावर, ते सगळे विसरून जा आणि रक्षाबंधन हा सण सगळ्यांनी आनंदीपणे साजरा करा. सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट बघा, बऱ्याचशा ताई आणि महिला या दिवशी माहेरी जात असतात. प्रत्येक सण आपल्या यथाशक्तीने हा रक्षाबंधन हा सण आपण साजरा करत असतो. प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला स्वामींचा एक छोटा तरी फोटो द्यायचा आहे. ते स्वामी नेहमी त्या भावासोबत राहतील, त्यांना भावाला
ते स्वामींचा फोटो नेहमी सोबत ठेवायला सांगा, आपल्या वॉलेटमध्ये ठेवायला सांगा. स्वामी नेहमी आपल्या भावाचं रक्षण करतील. आणि यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे आता औक्षण कसं करायचं तर ते मी तुम्हाला अगदी पटकन सांगते बघा. सगळ्यात पहिले बघा, आपल्याला जेव्हा भावाला राखी बांधू ठीक आहे, तर आपल्या भावाला पण उपस्थित पाठ तिथे ठेवायचा आहे किंवा आसन तुम्ही ठेवा किंवा चौरंग ठेवा. बहिणीने पण समोर आसनावर उभं राहायचं आहे किंवा बसायचं आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीचं औक्षण करणार आहात त्या व्यक्तीला डोक्यावर टोपी किंवा रुमाल घ्यायला सांगा. भावाला तुम्ही रुमाल डोक्यावर एक हात रुमाल किंवा टोपीवरती आहे तर अशी घालायची आहे. पांढरी टोपी असते. यानंतर बघा, पाटाभोवती किंवा आसनाभोवती तुम्हाला छान अशी रांगोळी काढायची आहे. आसन असेल तर आसनाच्या भोवती आपल्याला थोडीशी रांगोळी काढायची आहे. भावाला आसनावरती आता सगळ्यात पहिले बसवायचे आहे. ताटामध्ये बघा आपल्याला काय काय घ्यायचं आहे. ताटामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, निरांजन, सुपारी, 1 रुपया, सुवर्ण मुद्रा असेल तर घ्या, नाहीतर 1 रुपया किंवा सुपारी आहे. त्यानंतर कापूस, या सगळ्या गोष्टी आपल्याला ताटामध्ये लागणार आहे. यासोबतच एक गोड पदार्थ मिठाई. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, भावाच्या कपाळाला आपल्याला त्या व्यक्तीच्या कपाळावरती मधल्या बोटाने कुंकू आणि हळद आपल्याला ओली करून कपाळी लावायचं आहे. मधल्या बोटाने ठीक आहे, तसंच थोडंसं ओलं करा म्हणजे ते व्यवस्थित कुंकू लागतं. मधल्या बोटाने ओलं करून हळदी आणि कुंकू भावाच्या कपाळावरती लावा. यानंतर त्या ओल्या कुंकवावर अक्षदा लावायची आहे. किमान अक्षदा 1 तरी दाणा त्याच्या कपाळाला चिकटला पाहिजे अशी काळजी घ्या. आता हळद कुंकू लावत असेल तर मधून तुम्हाला त्यामध्ये मधून जी सकारात्मक ऊर्जा आहे तर त्याकडे आकर्षित होते, देव आकर्षित होतात आणि त्यामुळे जे सूक्ष्म शक्ती असतात ना तर ते आपल्या आजूबाजूला वावरत असतात. तर ते त्यामागचं कारण आहे. त्यामुळेच हळद कुंकू जे आहे तर ते लावायचं असतं. निरंजन ताटामध्ये जी अंगठी आहे तर ती सुपारी, अंगठी, नाणं जे काही तुम्ही घेतलेलं असेल ते व्यक्तीच्या चेहऱ्यावरनं फिरवायचं आहे. त्यानंतर उजव्या खांद्याकडनं डाव्या खांद्याकडे आपल्याला न्यायचं आहे आणि परत ताटाला त्याचा स्पर्श करायचा आहे. असं तुम्हाला 3दा करायचं आहे. ठीक आहे. घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज जसं आपण म्हणतो तर तसं बघा. सुपारी जी आहे तर ती सुपारीसारखी टणक आणि अविनाशी आयुष्य माझ्या भावाला लाभू दे म्हणून आपण सुपारीने असं औक्षण करत असतो. त्याचप्रमाणे सोन्यासारखे माझ्या भावाचे आयुष्य जे आहे तर ते सोन्यासारखे झळझळीत होऊ दे आणि त्याची खूप प्रगती होऊ दे म्हणून सोन्याने पण आपण ओवाळत असतो. त्यामागचं कारण. आणि बघा, त्यानंतर भावाच्या डोक्यावर आपल्याला कापूस टाकायचा आहे. तर कापूस म्हणजे कापसासारखा म्हातारा हो, कापसासारखं आयुष्य त्याला लाभू दे, त्यामागचं कारण आहे. आणि त्यानंतर आरतीने ताटाने तुम्हाला ओवाळायचं आहे. आरतीने त्या व्यक्तीची आरती काढायची आहे, दृष्ट काढायची आहे. त्याचबरोबर तुपाचा दिवा न लावता तेलाचा दिवा लावायचा आहे. धनलक्ष्मीच्या जे प्रकाश आहे तर त्यामुळे ह्या दिव्याकडे ती आकर्षित होते आणि आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये जे काही सगळे दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी आहेत ना तर ते दूर होतात, अंधार दूर होतो. त्यामुळे दिवा हा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे. दिवा जो असतो तर तो प्रकाश आणि समृद्धीचे प्रतीक असतो. आयुष्यामध्ये उजेड घेऊन येत असतो. त्यामुळे दिव्याने आपल्याला भावाची दृष्ट जी आहे तर ती काढायची असते. त्याचबरोबर भावाला आपल्याला मिठाई खायला द्यायची आहे. त्याच्या दीर्घायुष्यासाठी, सुख समृद्धीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि मग ताट खाली ठेवून, अक्षणाचे ताट खाली ठेवून आपल्याला राखी बांधायची आहे. आणि राखी बांधताना बघा, मी सोबतच एक मंत्र तुम्हाला देते. तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. एन बोधवे बोली राजा ज्ञानवेंद्रो महाबला तेन तन्माह बंगमाय्या रक्षे चलाम चलम, असा हा मंत्र जो आहे तर तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तो मंत्र तुम्हाला बघून म्हणायचा आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या ताईंनी आपल्या दादांना राखी बांधायची आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, श्रीफळ आवर्जून द्यायचं आहे. त्याचबरोबर राखी बांधायची आहे. श्रीफळ देत असताना बऱ्याचशा महिला विसरतात, श्रीफळ देत नाहीत. त्यामुळे श्रीफळ हे आवर्जून आपल्याला द्यायचं आहे. त्याशिवाय आपलं रक्षाबंधन जे आहे तर ते पूर्ण होत नाही, हे लक्षात ठेवा. आणि जी ताटामध्ये वस्तू ठेवायची आहे त्या असणार आहे कापूस, हे लक्षात ठेवा. बऱ्याचशा महिला ह्या ज्या चुका आहेत तर त्या करत असतात आणि जर ह्या चुका आपण टाळल्या तर त्याचं जे काही फळ आहे ना तर ते आपल्याला आणि आपल्या भावाला नक्कीच मिळेल. तर अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.